फसवलंय. आता काय होईल तिच्या आयुष्याचं? तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तू काळजी करू नकोस आदिरा. तुझा दादा असं काही होऊ देणार नाही. ते तिच्या हिताचाच विचार करतील. हो आणि बाबा त्यात चिंगीचं पण काहीतरी म्हणणं असेलच ना. तिला ते बाळ हवंय किंवा मग जर काही दुसरा पर्याय निवडायचा असेल तर तेही ती करूच शकते. तुला घर जाऊ का रोहन? अरे चिंगी एक साधी खेडेगावातून आलेली मुलगी आहे रे. तिला ते मूल नकोय असं नाही होणार. आणि तू म्हणतोस तो दुसरा पर्याय, खेडेगावच्या संस्कृतीमध्ये हा पर्यायच नसतो. अरे बरं बाबा ऐका ना, मी आपल्यासाठी चहा टाकतोय. ह्या सगळ्यामुळे डोकं खूप जड झालंय माझं. तू घेणार आहेस आदिरा? आई तू? म्हणजे बेसिकली आता तिला अंशुमन दादाशी लग्न करावं लागणार आहे. रादर अंशुमन दादाला तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. अंशुमन दादाला ती फक्त मजा मारण्यासाठी हवी होती. हा, पण आता आता त्याला तिच्याशी लग्न करावं लागणार आहे. आणि ज्या माणसाने तिला फसवलं, तिला चीट केलं, त्या माणसाशी आयुष्यभर गाठ बांधावी लागणार आहे तिला. हाऊ सॅड इज दिस. एवढं जर तुला वाटतंय ना अधिरा, तर मग बोल ना तिच्याशी, तुमच्या घरच्यांशी. मी काय बोलू? काय बोलू म्हणजे? एवढे पैसे आहेत तुमच्या माहेरी, श्रीमंत आहेत राजवाडे. त्यांना सांग 4 पैसे कोंबा तिच्या घशामध्ये पाठवून द्या, आकलून द्या तिला. ती बघेल ना पुढे तिचं काय करायचं, तिच्या बाळाचं काय करायचं ते. फुट. आई तू तू हे काय बोलतेस? कळतंय का तुला? आई तू, हाऊ कॅन यू इवन से दॅट? आई अंशुमन दादा तिच्याशी वाईट वागलाय, चुकीचा वागलाय, मग का हाकलायचं तिला? मंदा, तू स्वतः एक बाई आहेस आणि तरी सुद्धा तू त्या चिंगीच्या बाबतीत असा विचार करूच कसा शकतेस ग? बाई आहे ना म्हणून विचार करतेय. पुरुष तर असतातच लांडग्यासारखे. बाईला आपल्या मर्यादा जपायला नकोत? तिला एवढी अक्कल नाहीये का? हा मुलगा आपल्या बरोबर गुलुगुलू करतोय, आपल्या जवळ येतोय, माझा हेतू काय असेल हे तिला कळायला नको? पुरुषांच्या नजरा बरोबर ओळखतात बायका. आई लहान आहे ती. लहान कसली लहान? खेड्यामध्ये काय असे पुरुष नाही आहेत? कोणी सांगितलं? पुरुष सगळीकडेच लांडगेगिरी करत असतात. बायकांना आपल्या मनाला आवर घालायला पाहिजे, नाहीतर ही अशी पिल्लावळ वाढतच जाणार. मग काय होणार जगाचं सांगा? ही आपली एक स्वानंदी.